ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. आजचा नववर्षाचा प्रथम दिवस. आजचा दिवस रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या परंपरेमध्ये कल्पतरू दिवस म्हणून सर्व आश्रमात साजरा केला जातो. याविषयीची, या घटनेची सविस्तर माहिती आपल्याला श्रीरामकृष्ण लीला प्रसंगाच्या नरेंद्रनाथ आणि दिव्यभाव या खंडामध्ये प्राप्त होते. या दिवसाचं महत्त्व काय आहे, नेमकं या दिवशी कोणती घटना घडली की ती चिरस्मरणात सर्वांच्या आहे आणि पुढेही ती राहणार आहे. या दिवसाचं महत्त्व नेहमीच राहणार आहे. 1886च्या 1 जानेवारीला ही घटना घडली. त्यावेळी नववर्षाची सार्वजनिक सुट्टी असायची. आम्हीसुद्धा आमच्या लहानपणी किंवा बरीच वर्ष 1 जानेवारीला नववर्षाची सार्वजनिक सुट्टी असायची. ती केव्हा बंद झाली कदाचित गुगलला माहीत असेल की नाही, तर ती आता मात्र नसते. पण त्या काळात होती. त्यामुळे त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे बरेचसे लोक श्रीरामकृष्ण जिथे राहत असत काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये तिथे आले होते. सकाळपासूनच आले असतील कारण 2-2:30 वाजताची वेळ होती आणि त्यावेळी ही जी घटना आहे ती घटनाची निश्चित वेळ, अगदी ॲक्युरेट, प्रिसाईज ते स्थान याविषयी काही अगदी खात्रीपूर्वक तर सांगता येत नाही, पण अंदाजे सगळं आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे. तर हा बाह्य भाग झाला त्याचा, या घटनेचा, की सगळेजण तिथे आले होते आणि श्रीरामकृष्ण अत्यंत आजारी होते. त्यानंतर एक 7-8 महिन्यांनीच ऑगस्टमध्ये श्रीरामकृष्णनी महासमाधी घेतली, देहत्याग केला. तर ही जी घटना आहे त्यावेळी ते अत्यंत आजारी होते. म्हणजे आजारपणामुळे काही खाऊ शकत नव्हते, गळ्याच्या कॅन्सरमुळे वरच्या मजल्यावर राहत होते, त्यांना खाली येता येत नव्हतं आधाराशिवाय. त्या दिवशी त्याची तब्येत बरी होती, त्यामुळे त्यांनी खाली जाण्याची इच्छा व्यक्त केली. भक्त लोक खाली येऊन आले. त्यांना आधार देऊन मग जे मुख्य द्वार आहे हळूहळू ते जाऊ लागले. तुमच्यापैकी पुष्कळांनी काशीपूर बघितलं असेल. त्यावेळी त्यांच्या आजारांवर उपचार व्हायला सोपी जावं म्हणून कलकत्त्याच्या जवळ ती जागा घेतली गेली. मोकळी जागा होती, मोठी जागा होती. उद्यानगृह म्हणतात ज्याला, उद्यान किंवा अशी मोकळी जागा होती आणि तिथे एक घर होतं, म्हणजे इमारत होती आणि काही इमारत होते. त्यातल्या काही भौतिक इमारती आहेत, काही पडलेल्या आहेत आणि काही नवीन इमारती उभ्या झालेल्या आहेत. तर ते स्थान कलकत्त्यापासून जवळ होतं. त्या मानाने म्हणजे कलकत्त्यात बहुतेक लोक राहत होते, त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीचं व्हावं या दृष्टीने काशीपूरचा जो विभाग आहे, वरानगर, काशीपूर वगैरे जवळ आहे. दक्षिणेश्वर जे आहे जिथे रामकृष्ण राहत असत त्या मानाने फार दूर आहे. म्हणजे लोकांना जायला, भेटी घ्यायला, उपचारासाठी डॉक्टरांना जायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार अडचण व्हायची. म्हणून त्यांना इकडे आणण्यात आलं. आधी शामपुकूरला आणण्यात आलं, तिथून मग नंतर काशीपूरला आणण्यात आलं. हा सगळा
भाग आपल्याला विस्तार वाचायला मिळतो. ते मुख्य द्वाराकडे जायला लागले आणि मध्ये मग ही घटना घडली. या घटनेचं महत्त्व काय याचा पण विचार श्रीरामकृष्ण लीला प्रसंगाचे ग्रंथकर्ते त्यांचे शिष्य स्वामी शारदानंद महाराजांनी खूप सुंदर मार्मिक पद्धतीने केलेलं आहे. आणि त्या घटनेचं महत्त्व म्हणजे तो संस्कार. नाही, पुष्कळ गोष्टी असतात, घडतात, पण काही गोष्टी ह्या चिरस्मरणी राहून जातात, आपल्या आठवणीत राहून जातात. नेहमीच आपल्याला त्या आठवतात. आणि त्याचं महत्त्व इतकं असतं की त्या आपल्याला आपल्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये सहाय्य करतात. नाही म्हणजे घटना घडून गेली त्याला म्हणजे बरेच वर्ष झाले, 125 आणि 14, परंतु आज मात्र हजारो लाखो लोक तिथे जातात. 3 दिवस कार्यक्रम असतो. विशेष करून काशीपूरला त्याचं महत्त्व जास्ती आहे. बेलूर मठला आहे, उद्धव सगळीकडेच आहेत, पण काशीपूरला सगळ्यात जास्ती गर्दी असते. त्यांची जी खोली आहे श्रीरामकृष्णांची, तिथे त्यांचं शेवटचं आजार पण होतं. तिथे सकाळ पहाटेपासून पूजा होते वगैरे, लोक दर्शनाला येतात. पूर्वी गर्दी कमी असायची, त्यामुळे एकच जिना होता, तो जायचे आणि परत द्यायचे. पण ही होऊन त्याला बरेच वर्ष होऊन गेले. आता दुसरीकडे जिना गेला, कारण इतकी गर्दी त्याला हँडल करणं अवघड आहे. दुसरीकडनं इकडनं जात तिकडनं जातात. अक्षरशः लाखो लोक, कित्येक किलोमीटर रांग असते. आणि ह्या इतक्या लोकांचं दर्शन घडणं अवघडच असतं. 3 दिवस सतत दिवसभर कार्यक्रम चालतात. प्रसाद पण 3 दिवस दिला जातो, खिचडी प्रसाद. सांगण्याचं महत्त्व म्हणजे इतक्या लोकांची श्रद्धा आहे. आणि व्यक्तीविषयी श्रद्धा, घटनेविषयी श्रद्धा, यालाच कर्म म्हटलं आहे गीतेमध्ये. हे सगळं दिव्य असतं. मग त्या दिव्य भाव जो आहे श्रीरामकृष्णांचा दिव्य भाव, हा 5वा खंड आहे, नरेंद्रनाथ आणि दिव्य भाव. त्यामध्ये हा दिव्य भावाचा आविष्कार, गुरुभाव, दिव्य भाव, बालक भाव, असे वेगवेगळे भाव अवतारांच्या जीवनात असतात. त्यामध्ये हा दिव्य भाव म्हणजे दिव्य भावाचं प्रकटीकरण. दिव्य भाव म्हणजे काय, जो लौकिक नाही, साधारण नाही, सामान्य नाही. सामान्य भावाने सामान्य गोष्टी घडतात, पण या दिव्य भावाने काहीतरी विशेष घडलं. म्हणून तिथे गीतेमध्ये माझा जन्म दिव्य आहे आणि माझी कर्म पण दिव्य आहे. कर्म म्हणजे जे काही घडतं, त्या घटना, त्या दिव्य घटना आहेत. या दृष्टीने भक्त लोक जाणता किंवा अजाणता बघतात. बहुतेकांना या घटनेचं महत्त्व माहिती आहे, पण जरी माहीत नसलं, आपण पाण्यात पडलो, स्वतःहून पडलो, किंवा कोणी ढकलून दिलं, किंवा कोणी पोहायला गेलो, तरी त्याचा परिणाम एकच होतो, आपण भिजतो. पण अर्थातच जाणीवपूर्वक कोणती गोष्ट केली की त्याला जास्ती महत्त्व असतं. म्हणून गीतेमध्ये याला तत्वतः म्हटलं आहे, तत्वतः ज्ञात्वा. म्हणजे तुम्ही नीट जर जाणलं, ह्या गोष्टीकडे नीट पद्धतीने बघितलं, मम कर्म जन्म कर्म मे दिव्यम, मे म्हणजे माझं, मम मे जन्म कर्म च मे दिव्यम, माझं जन्म पण दिव्य आहे, म्हणजे लौकिक साधारण सामान्य नाही आहे. माझी कर्म पण दिव्य आहेत, माझ्या जीवनात जे काही घडतं अवतारांच्या, ते पण दिव्य आहे. जन्म कर्म च मे दिव्यम, हे एवं म्हणजे अशा प्रकारे जो जाणतो, तत्वतः जाणतो. सिद्धांततः किंवा अगदी तंतोतंत जसं आहे तसं, त्याला तत्वतः म्हणतात. म्हणजे त्याचं जे सार आहे ते सार लक्षात घेऊन जाणतो. त्याचं फळ फार महान असतं. आणि म्हणून जाणता अजाणता हजारोच्या संख्येने लोक काय करतात, त्या घटनेकडे त्या दृष्टीने बघतात.
म्हणून जन्मसुद्धा जेव्हा जन्म होतो तेव्हा हजारो लोक जन्मदिवस त्यांचा पाळतात. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी किंवा आणखी बाकी सगळ्यांचे अवतार असंख्य अवतार झालेत. त्या सगळ्या महापुरुषांचे जन्मदिवस पाळतात. त्यांचे त्या दिवसाचं फार महत्त्व असतं. आणि इथे आपण बघतो आहे एक कल्पतरू दिवस म्हणजे ती घटना, विशेष घटना त्या दिवशी घडली होती, विशेष घटना म्हणून आपण त्या दिवसाकडे त्या दृष्टीने बघतो. कारण सगळेच काही आपण सगळे अध्यात्माचे पथिक आहोत. श्रीरामकृष्णांकडे येणारे जे आहेत त्या काळामध्ये आता आणि पुढे सुद्धा जे येणारे आहेत ते एक विशेष आहे असं म्हटलं पाहिजे. त्या काळात ते आले जेव्हा श्रीरामकृष्ण होते, तर त्या काळातसुद्धा ते आले तर ते सुद्धा विशेषच होते. कारण सगळ्याच वयोगटाचे लोक आले त्यांच्याकडे, स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी, विशेष करून तरुण मुलं पुष्कळ आले त्यांच्याकडे. आणि स्त्री पुरुष या सगळ्यांची मिळून श्रीरामकृष्णांची लीला आहे. त्या सगळ्यांचा उल्लेख आपण त्यांच्या चरित्रात बघतो की नाही. ते सगळ्यांचं चरित्र म्हणूनच एक एकत्रित चरित्र होतं. श्रीरामकृष्णांकडे ती सगळी लोक आली. कशाला आली? कारण त्यांच्यामध्ये तो संस्कार होता की आपल्या ह्या मनुष्य जीवनाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे की नाही. अगदी स्पष्टपणे असेल किंवा स्पष्टपणे नसेल, इतक्या स्पष्टपणे सगळ्यांच्याच बाबतीत नसतं, पण असायला पाहिजे. नसेलही तरी कोणत्याही कारणाने होईना तिकडे वळतात, अध्यात्माकडे म्हणजे मुक्तीकडे वळतात. कारण मुक्ती म्हणजे काय, नेमकं मुक्ती कशी असते, कशाला पाहिजे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा स्पष्ट उलगडा प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत नाही. परंतु या घटनांचं आणि जन्मदिवस म्हणण्याचं महत्त्व हेच आहे की कोणाला कळो स्पष्टपणे न कळो, त्याचं फळ मात्र कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मिळतं. कारण जरी पाहिजे असेल तरी आपण त्याप्रमाणे काही प्रयत्न करू शकत नाही. याचं मर्म हे आहे की आपल्याला कोणती गोष्ट खूप आवडली, पसंत पडली, हवीच असली तरी ती प्राप्त करून घेण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, जे परिश्रम करावे लागतात की जे झटावं लागतं, झोकून द्यावं लागतं, तसं काही प्रत्येकाला करता येत नाही. आणि इतरही बऱ्याच गोष्टी आपल्याला पूल करणाऱ्या असतात. मग काय, पण याचं महत्त्व हे की असं असूनसुद्धा तुम्ही जर नुसते छोट्या छोट्या गोष्टीतून जरी त्याचा लाभ करून घेतला की तरी त्याचं फळ मिळतं. म्हणून गीतेमध्ये हा फार विषय सुंदरपणे चर्चिलेला आहे. कारण हे सगळं जे वर्णन आहे सामान्य लोकांच्या दृष्टीने आहे. ज्यांना पाहिजे तर आहे पण काही करायचं नाही आहे, पण काहीच केलं नाही तसं नाही. जसे तुम्ही आज आले इथे, आज ही रविवारची वेळ आहे, थोडीशी दुपारी जेवून जरा झोपण्याची वेळ आहे की नाही. रविवारचा आराम करायचा दुपारचा, पुन्हा 4चा चहा असतो की नाही. सगळं बाजूला ठेवून तुम्ही इथे मुद्दामून आले. याचा अर्थ काय, इथे पुन्हा आज जे काय होत आहे, मी बोलतो आहे, ऐकतायत, भजन ऐकतात आहे, हे तुमच्यामध्ये काहीतरी ते आकर्षण असल्याशिवाय, ओढ असल्याशिवाय होत नाही. ते सगळं तत्त्वतःमध्ये आलं. यो वेत्ती तत्त्वतः, हे एक तत्त्वतः व्यक्ती म्हणजे जाणणं की नाही, समजणं, त्याला व्यक्ती म्हणतात की नाही. हे सगळं जाणणं हे करणं इतकं स्पष्ट असलं काही ना काही असल्याशिवाय की ती पावलं वाढणार कशी, त्याचं आकर्षण निर्माण होणार कसं की नाही. मग ते त्याने नुसतंसुद्धा असं झालं. म्हणून ते कल्पवृक्ष म्हणजे त्याचं वर्णन शारदानंदमाधवने एक प्रकारे केलं आहे की तुम्ही कल्पवृक्षाखाली बसले, कल्पवृक्षाखाली वृक्ष, तरू म्हणजे वृक्ष की नाही. त्या कल्पतरूखाली जरी नुसते बसले, तुमच्या मनामध्ये जरी ती कल्पना आली की ह्या जीवनाचं काय कल्याण झालं, यथार्थ आपल्याला ज्ञान झालं पाहिजे की नाही, जीवनाचं सार्थक झालं पाहिजे की नाही, म्हणजे अर्थपूर्ण जीवन जगलो आणि अर्थपूर्ण जीवन संपवलं आपण शेवटी, ही जाणीव आपल्याला सदोदित आपल्या मनात राहिली पाहिजे की नाही. हे कसं शक्य आहे की नाही. आपल्याला माहीत आहे हे फारच अवघड गोष्ट आहे की नाही. म्हणजे ज्यांनी त्याच्यामध्ये सगळं पूर्णच करून टाकलं आहे त्याचे कोणीच फार कमी लोक असतात.
की नाही. जवळपास किती कमी असतं सांगणं कठीण आहे. पण बाकीच्यांचं काय आहे तर शास्त्र म्हणतं की बाकीच्यांचं काही नाही, काही विचार प्रश्न वगैरे नाही, सगळ्यांचंच होऊन जातं की नाही. सगळेच तरुण जातात की नाही. तरुण जातात किंवा मी तारतो असं गीतेमध्ये वर्णन आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये हे त्याने म्हणून त्या दिवशी त्यांनी जो आशीर्वाद दिला सगळ्यांना, सगळं याच्यावर सगळ्यांना, एक दोघांना सोडून दिलं त्यांनी, हाजरा वगैरे वैकुंठनाथ वगैरे त्याला दिला होता. त्याचे वर्णन थोडंफार संक्षेपामध्ये आहे. बाकी सगळ्यांना त्याने आशीर्वाद दिला. आता जे आशीर्वाद दिला त्यातले सगळे अतिशय साधारण, फक्त त्यांचं काय वैशिष्ट्य, काय साधना कोणती येणे. काही गोष्टी हस्तगत करायला आपलं काहीतरी करावं लागतं. नावाला काय ना ते नावालासुद्धा तरी करावं लागतं. पण नावाला करण्याइतकी सुद्धा आपल्याकडे ही नसते, तेवढी तत्परता नसते. तरी पण होऊन जातं. ते च अपि तरंती एव, ते सुद्धा सगळेच तरुण जातात अवतारांचं येण्याचं. म्हणून त्यांचं नावच आहे अवतार, अवतरती आहे की नाही. तुम्हाला तारून घेऊन जातात ते की नाही. कारण नाही तर मग सगळ्यांचं होणार कसं. जर एवढ्या मोठ्या संख्येने 2-4 लोक होणार असेल, त्यांनी फक्त तेच करू शकत असतील, आणि बाकीच्यांचं काय, ते सुद्धा भक्तच आहे. उदारा सर्व येते, ते सर्वच महात्मे आहेत, महान लोक आहेत. उदार म्हणजे महान लोक आहेत. फक्त देवाचं स्मरण करतात, येतात त्यांच्याकडे की नाही, आणि देवासाठी काहीतरी अल्पस्वल्प का होईना करतात, करण्याची इच्छा करतात, प्रयत्न करतात की नाही. मनामध्ये खूप इच्छा असते, पुष्कळसं जमतं, पुष्कळसं जमतच नाही, हे सगळं त्याच्यात समाविष्ट आहे. असं असूनसुद्धा त्याला तिथे म्हटलं आहे व्यक्तितत्वतः. त्याच्यात सगळं झालं व्यक्तितत्वतःमध्ये. तुमचे छोटे प्रयत्न, छोटे अल्प प्रयत्न, क्षुल्लक प्रयत्न, या मार्गाने जाण्याचे, ओढ थोडीशी आणि थोडा प्रयत्न, थोडी वाटचाल, मी या सगळ्या गोष्टी जर माणसाने थोड्या केल्या तरी तो मुक्त होऊन जातो. गीता म्हणते हे, अर्थात गीतेमध्ये लिहिलं आहे, उपनिषदात लिहिलं आहे. आणि श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये पदोपदी घडायचं, त्यातलीच ही घटना आहे. नाही तर कसं शक्य. ते नुसत्या स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, धर्म हा देता येतो. जसं तुम्ही फूल देता एकाला, आपण पुष्पगुच्छ देतो दुसऱ्याच्या हातामध्ये, तो देणारा असतो आणि घेणारा पण असतो. तसंच मी बघितलं आहे असं स्वामीजी म्हणतात की धर्म तसा दिला जातो आणि प्रत्यक्षपणे रिलिजन इज रिअलायझेशन, अनुभूती प्रत्यक्ष दिली जाणारी गोष्ट आहे आणि घेतली जाणारी गोष्ट आहे की नाही. म्हणजे ती अनुभूती त्याला म्हणतात की नाही. ते अनुभव, आणि हा अनुभव श्रीरामकृष्णांनी त्या 1 तारखेला याच्या सर्वांना दिला. तिथे पात्रता अपात्रताचा विचार नाही आहे. त्याचं या घटनेचं महत्त्वही आहे. ही घटना त्यांच्या आणि महापुरुषांच्या जीवनात ही घटना घडत असते. ते त्यांचं सामर्थ्य असतं, ते त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य असतं. त्यांच्यात इतकं असतं की स्पर्शाने बघणारी किंवा नुसता इच्छा मात्रे करून की नाही, इच्छेनेसुद्धा ते दुसऱ्याला पूर्ण करू शकतात किंवा त्यांना ते ती अनुभूती देऊ शकतात, ब्रह्मानुभूती देऊ शकतात की नाही. अर्थ त्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे, तो आपला विशेष महत्त्वाचा नाही, तो तात्विक मुद्दा आहे की तो ह्याच्यात हे आलं आहे, शास्त्रात ब्रह्मसूत्रात पण आलं आहे. त्यांना सगळं मिळतं आहे, फक्त त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य मिळत नाही. आपल्या गरज काय आहे, काय कोणालाच नाही आहे. पण पुष्कळ सृष्टी उत्पन्न केल्या जगामध्ये, पुष्कळ गोष्टी केल्या. पुन्हा आपल्याला ही सृष्टी चंद्र सूर्य निर्माण करण्याची काही गरज नाही आपल्याला. ते काम फक्त देवाचं असतं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसालासुद्धा मिळतात. म्हणून याचं महत्त्व आहे. जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः नाही. म्हणून त्याला म्हटलं आहे की ही सगळी लोक येतात त्यक्त्वा देहम. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. ही जाणीव असल्याशिवाय, त्यक्त्वा म्हणजे सोडल्यानंतर, त्यागिल्यानंतर, देहम की नाही म्हणजे मृत्यू, देहम त्यक्त्वा नाही पुनर्जन्म नाही ती नाही. आणि नुसतं इथेच थांबलेलं नाही आहे. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नाही ती माम येती की नाही. म्हणजे ह्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायाच्या भगवंतांनी सांगितलं आहे तुम्हाला काय करायचं काय जगामध्ये येऊन. या जगात आपण येतो जाण्यासाठीच येतो की नाही. कोणी या जगात राहण्यासाठी कोणीच येत नाही. येतो आणि जाण्यासाठी येतो तो.
परंतु त्यापूर्वी तुम्हाला 2 गोष्टी करायला पाहिजे की नाही, की पुनर्जन्म नाही ती की नाही, तुम्हाला पुन्हा परत यायला नाही पाहिजे, पुन्हा जाण्यासाठी यायला नाही पाहिजे की नाही. ते परमोच्च ज्ञान आहे, ती जीवनाची सार्थकता आहे, परिपूर्णता आहे, कृतकृत्यता आहे आणि माणसाला ती साध्य होऊ शकते. श्री रामकृष्ण संघाचे जे काही अनुयायी आहेत की नाही, त्यांना ही जाणीव आहे असायला पाहिजे की नाही. वेगळे पण तेच आहे, वैशिष्ट्य तेच आहे की नाही, हे वैशिष्ट्य आहे. नाहीतर मग बाकीच्या गोष्टी घडतात आहे आपल्याला जर कळलं नाही याच्यातला फरक काय आहे की नाही. किती अंतर आहे आकाश आणि पृथ्वीचं अंतर आहे, जमिनीवरचं अंतर आहे की नाही. की तुम्हाला हे पक्कं माहीत पाहिजे. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नाही, ती त्यालाच म्हटलं आहे मुक्ती, मोक्ष आहे की नाही. बंधनातून तुम्ही मुक्त व्हा, त्यासाठी तुम्हाला बंधनातून मुक्त करण्यासाठीच त्यालाच तारण म्हटलं आहे, उद्धार म्हटलं आहे गीतेमध्ये. त्यासाठीच त्यांचं येणं असतं की नाही. आणि ते येणं सार्थक करण्यासाठी आपल्याला थोडंफार काहीच करावं लागत नाही. म्हणजे ते 10वे स्वामी वीरेश्वरानंद महाराज म्हणायचे, ते 10वे प्रेसिडेंट होते रामकृष्ण संघाचे. ते म्हणायचे तुम्हाला काहीच करायचं का नाही. दार फक्त दाराचे 2 असतात ना कपाटं, ते फक्त लावलेलं आहे, आतून बंद केलेलं नाही आहे. तुम्ही फक्त ढकला ते उघडेल नाही. थोडंसं ढकलण्याची जी क्रिया आहे तेवढी तुम्ही करा, कर्म करा की नाही. देवाचं दर्शन होईल तुम्हाला. तुम्हाला देवी वेगळी काही करायची गरज नाही आहे, खूपसं काय करायचं नाही. नुसतं एवढं कळलं तरी हीच फार मोठी साधन आहे. हा विश्वास रामकृष्णांच्या वचनांमध्ये हा येतो. विश्वास 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 उत्पन्न झाला की सगळं काय झालं असं ते म्हणतात. म्हणजे काय, हा विश्वास की जे काही जमतं ते करा, जेवढं करायचं करा, पण विश्वास ठेवा की तुमचे ते त्राते आहेत आहे की नाही, म्हणजे तुम्हाला तारणारे आहेत, याने करा. हा विश्वास पक्का मनात राहू द्या. मग तुम्हाला बरंचसं काही करता येईल आहे. जे जमत नाही ते पण जमेल की नाही. आणि नाही जमलं तर ते खेद खंत पण राहणार नाही. आपल्या मनामध्ये खूप खेद असतो, खंत असते की नाही, रिमोर्स असतो की नाही, अरे आपल्याला काहीच जमत नाही आहे. अशी काही गरज नाही आहे. जसं नेहमी म्हणतो श्रीरामकृष्ण म्हणतात, भक्ताला खंत कशाची आणि भीती कशाची आहे की त्याला कशाचीच खंत असायला नको, त्याला कशाची भीती असायला नको. त्याला पक्का विश्वास असायला पाहिजे की काय, की देवाने आपला भार घेतलेला आहे आणि जो आपला भार घेतो, देव भार घेतो, तो शेवटपर्यंत तो आहे की नाही. ते प्रतिज्ञा आहे, आश्वासन आहे. गीतेमध्ये तर बरेच आश्वासन आहे, ते शास्त्र आहे ना की नाही. त्याने आश्वासन दिलेले आहे की मी तुमचा उद्धार करेन, म्हणजे उद्धार करा म्हणजे करतील की नाही. जेव्हा आश्वासन कसं कोणीही आश्वासन देऊ शकतो की नाही, पण त्या आश्वासनाला काही विशेष अर्थ नसतो, कारण ते सामर्थ्य नसतं. लोकांना फक्त भुरळ पाडण्यासाठी किंवा त्यांना भडकवण्यासाठी केलं जातं, तसं नाही आहे. हे आश्वासन दिलं म्हणजे एकत्व आहे की नाही, करुणा आहे, दया आहे की म्हणून ते आश्वासन दिलं जातं. काहीतरी याला वाटतं याचा उद्धार व्हायला पाहिजे, जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे, भक्ताचा उद्धार व्हायला पाहिजे. ही कळकळ आहे, ही करुणा आहे, अनुकंपा. गीतेमध्ये अनुकंपा शब्द सुंदर शब्द आहे, अनुकंपा आहे. तेषामेव अनुकंपार्थम अज्ञानजम तमः. मी यांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करायला मी सज्ज आहे की नाही. तेषाम एव अनुकंपार्थम, अनुकंपा आहे की नाही. अहम अज्ञानजम तमः नाशयामि आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भासुता की नाही. जसं सूर्य ढगातून बाहेर येतो आणि सगळं तळपायला लागतो, तसं ते आत्मज्ञान तुमच्यामध्ये देवाच्या कृपेने, देवाच्या अनुकंपेने तळपायला लागेल, स्पष्ट होईल आहे, दृग्गोचर होईल आहे नाही. म्हणून हे दिव्य आहे की नाही. आजचा दिवस, आजच्या दिवसाची घटना आहे ही दिव्य घटना आहे नाही. आणि हे आपल्याला जाणव न जाणव तर, पण तो लोक आपोआप काही कारण नसताना, हा जर ती श्रद्धा मनात नसेल तर हजारो लाखोंच्या संख्येने लोक येतात आणि धन्य करतात. आता कितपत आपल्याला त्याचा अनुभव होईल आहे हा प्रश्न थोडा वेगळा आहे. परंतु कमीत कमी येण्याचा, साजरा करण्याचा प्रयत्न ही फार मोठी घटना आहे, फार मोठी गोष्ट आहे की नाही. म्हणून त्या दिवशी ते सगळे लोक आलेत
त्यांना श्रीरामकृष्णांनी आशीर्वाद दिला, तुम्हाला चैतन्य व्हावं की नाही. आणि सगळ्यांना चैतन्य व्हावं, त्यांच्या छातीला त्यांनी हात लावून स्पर्श केला आणि हां ठीक आहे, आपण आशीर्वाद देतोच आहे. पुरुषा काळी आशीर्वाद देत असत स्त्रियांना, अष्टपुत्र सौभाग्य होते बाबा. आता अष्टपुत्राजवळ खरोखर अष्टपुत्र आशीर्वाद देणं, अष्टपुत्र होणं ह्याच्या हातात, आशीर्वाद देण्याच्या हातात असतं काय, देवालाच माहीत की नाही. परंतु आशीर्वाद द्यायला काय जातं, अगेन तू पास होशील. आज तर पुन्हा शुभेच्छा देतात, 9 वर्षाच्या शुभेच्छा की नाही. शुभेच्छा ठीक आहे, द्यायलाही पाहिजे की नाही, परंतु त्याचं महत्त्व किती आहे नाही. कारण जो देणारा असतो तो नुसतंच बोलतो, मग बोलायला काही हरकत नाही, बोलायला काही पाहिजे चाललं, आशीर्वाद देणं बोलणं सगळं ठीकच आहे. परंतु ते सगळं ठरत असतं, त्याचं फळ परिणाम गती त्याच्या सामर्थ्यावर असतं की शापादपी शरादपी की नाही. शाप देण्याचं सामर्थ्य की नाही आणि वरदान देण्याचं सामर्थ्य की नाही, ते दोन्ही यायला ती फार मोठी ते व्यक्तित्व लागत असतं. आणि ते व्यक्तित्व श्रीरामकृष्णांचं आहे. त्यांनी स्पर्श केला तर मला चैतन्य म्हणजे काय आहे, तुम्ही अचेतन आहे. अज्ञान अंधकारस्य की नाही. अज्ञानाचा अंधकार दूर व्हायला पाहिजे की नाही. मग तुम्ही ज्ञानी व्हाल, मग तुम्ही ब्रह्मज्ञानी व्हाल नाही. हे नुसते शब्द नव्हेत, किंवा गीतेमध्ये ब्रह्मनिर्वाण मृच्छती हे शब्द नव्हेत किंवा कल्पना नव्हेत. एवढं जरी कळलं आपल्याला की नाही, नुसतं कल्पना नाही आहेत, ते तुम्हाला हजारो वर्षांपासून तुम्हाला प्रभावित करतात हे शब्दसुद्धा नाही. याच्यात इतकं सामर्थ्य असतं. हे शब्द नव्हेत, या भावना नव्हेत, तर ह्या प्रत्यक्ष बाबी आहेत, सत्य आहे की नाही. म्हणजे सत्य म्हणजे अनुभवण्याची गोष्ट आहे की नाही. ब्रह्मनिर्वाण मृच्छती मोक्षाख्याम परमं शांती त्याला प्राप्ते परांगती की नाही. स्थानं प्राप्से शाश्वतम हे सगळे शब्द नव्हेत की नाही. हे प्रत्यक्षात भक्ताच्या जीवनामध्ये येतात की नाही. कधी ना कधी जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर येतात नाही. आणि सगळं आपण त्यांना शरण गेलो आहे, अवतारांना शरण गेलो आहे, त्याचं सामर्थ्य आहे ते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की देहम त्यक्त्वा नाही येते पुनर्जन्म. आणि शब्द पुनर्जन्मच म्हटलं आहे की नाही. पुनर्जन्म म्हणजे पुन्हा जन्म, संधी आहे, शब्दामध्ये संधी आहे ती. पुनर्जन्म म्हणजे पुन्हा जन्म येणार. जन्म येणार नाही म्हणजे तुम्ही मुक्त झाले, बंधनापासून मुक्त झाले, अगदी स्पष्टपणे. पुनर्जन्म नाही येते इथंच ना. पुन्हा दुसरा अर्धा भाग असा आहे, माम येते, तो मलाच येऊन प्राप्त होतो, मिळतो, माझ्याशी एकरूप होतो. सायुज्य सारूप्य वर 4 प्रकारचे मोक्ष आहेत. त्याच्याशी आपलं काही विशेष हे नाही, चर्चा करण्याची गरज नाही. पण सगळ्या प्रकारे तो देवाशी एकरूप होतो, त्याला म्हटलं एकत्व. स्वामी विवेकानंद म्हणतात वननेस आहे की नाही. आपण फक्त एकच आहोत, 2, 3, 4, 5 नाही आहे, फक्त एकच. 1 and 1 ओनली, एकम एव अद्वितीयम, 1 and 1 and नो सेकंड की नाही. असं आहे ही जी सर्वोच्च अनुभूती आहे, ज्याची आपल्याला कल्पनासुद्धा करणं कठीण आहे, अवघड आहे, तरी पण ती घडणारी गोष्ट आहे की नाही. विशेष करून हिंदू जो आहे, सनातनी वैदिक धर्मी आहे, त्याला ही गोष्ट कळायला पाहिजे की त्याच्या जीवनाचं सार्थक्य कशामध्ये आहे, पूर्णत्व कशामध्ये आहे. त्याला म्हणता येईल मी जिंकलो की नाही, मी लढाई केली आणि मी जिंकलो नाही, आम्ही मॅच जिंकली नाही, आम्ही झेंडा रोवला 100%, असं त्याला म्हणता आलं पाहिजे की नाही. आणि ती गोष्ट इतक्या स्पष्टपणे वैदिक धर्मामध्ये आहे. आणि तेच आपल्या मास्टर महाशय म्हणतात, श्रीरामकृष्ण सनातन धर्माचे काय साक्षात मूर्तिमंत उदाहरण होते. सनातन धर्म काय आहे, वैदिक धर्म काय आहे, ते आपल्याला श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये जितक्या स्पष्टपणे कळतो तितक्या स्पष्टपणे कुठेच कळत नाही. इतक्या स्पष्टपणे, जसं आपल्याला सूर्य उगवल्यानंतर सूर्य दिसतो, स्पष्टपणे दिसतो, तितक्या स्पष्टपणे संपूर्णपणे या अर्थाने तुम्हाला श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये हे सगळे सनातन धर्माचे सगळे जे पैलू आहेत ते अगदी व्यवस्थितपणे दिसतात. म्हणून आज आपण सगळे इथे जमले आहात आणि आजच्या ह्या दिवसाचं महत्त्व, याचं माधुर्य हे आणि याचं आकर्षण, याची आपल्या देवाची कृपा जणू काही आपण आज अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहोत, अनुभवतो आहोत. म्हणून आज आपण सगळ्या मंदिरामध्ये लवकर शयन होतं आणि लवकर दर्शनासाठी उघडलं जातं. लोक त्या भावनेने येतात, जपध्यान करतात आणि प्रसाद खातात. आमच्याकडे थोडं चहा पण देतो आपण, आता 4ची वेळ असल्यामुळे
आहे की नाही. बहुतेक ठिकाणी देतभेद काही नाही, आपण देतो आहे की नाही. तर ते तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, देवाला घेऊन आनंद करणाऱ्या असतात आहे की नाही. तो आज आपण आनंद घेतो, देवाची कृपा आहे आपल्यावर सर्वांवर, असं नेहमी भाव ठेवणं की आमच्यावर देवाची अमाप कृपा आहे की नाही. नाही तर आमच्यावर काही देवाची कृपा, देव आमच्याकडे बघतच नाही असं कशाला म्हणायचं. देवाची आमच्यावर अमाप कृपा आहे की नाही. इतकी कृपा आहे की आपण ती समजूसुद्धा शकत नाही, असा विश्वास, असा भाव आपल्या मनामध्ये नेहमी भक्तांनी बाळगायला पाहिजे की नाही. कारण कृपा असणं, त्याचा अनुभव येणं, त्याची आपल्याला कल्पना हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे की नाही. असो, तर आज आपण श्रीरामकृष्णांच्या ह्या एक कल्पतरू दिवसाच्या, म्हणजे कल्पतरू म्हणजे आपण जी जी कल्पना करू, जी मागणी न मागता मिळणारी गोष्ट, फक्त मनात जरी आलं, म्हणून आज आपण ह्याविषयी थोडंसं बोललो. नुसतं मनात जरी आलं, हा विश्वास जरी आला की आपले ते तारण करते आहेत, राते आहेत की नाही, तारिणी तारा की नाही, ते आपले आहेत, एवढी जरी कल्पना आली तर ती कल्पनासुद्धा ते प्रत्यक्षात येते. त्यामुळे ते कल्पवृक्ष म्हणतो की नाही. मनात जे ज्या विचार येतात की नाही, याचे तरण्याचे, उद्धाराचे, ते विचार राहत नाही. एरवी आपल्या मनात संकल्प राहतात, प्रत्यक्षात उतरत नाही. म्हणजे विशेष करून अध्यात्मातले, पण इथे प्रत्यक्षात उतरतात. प्रत्यक्षामध्ये ते तुम्हाला अनुभवतात येतात. म्हणून हा कल्पतरू दिवस आहे की नाही. तुम्हाला सर्वांना, आपल्या सर्वांना भगवान श्रीरामकृष्णांची कृपा प्राप्त हो, सदोदित प्राप्त हो, अशी आपण मनोमन प्रार्थना करूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.